नमस्कार. आता आपण जिओजेब्राचा वापर करून दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू वर्तुळ केंद्रे जोडणाऱ्या रेषेवर असतो हा प्रमेय सिद्ध करायचा आहे. याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या कंस्ट्रक्शन टूलवरील सर्कल विथ सेंटर अँड रेडियस हा ऑप्शन निवडा. ग्राफिक्सवर क्लिक करा. आपल्याला यो बिंदू मिळेल, तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ज्या त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला हवा आहे ती त्रिज्या त्या ठिकाणी लिहा. आपण 7 लिहिले. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर 7 त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी ड्रॅग झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर परत न्यू पॉईंट कंस्ट्रक्शन टूलमधील न्यू पॉईंट ऑप्शन निवडा. तो वर्तुळाच्या बाहेर ग्राफिक्स व्ह्यूवरती क्लिक करा. पुन्हा कंस्ट्रक्शन टूलमधील सर्कल विथ सेंटर थ्रू पॉईंट हा ऑप्शन निवडा आणि हा ऑप्शन निवडल्यानंतर बी ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला वर्तुळ जिथे छेदायचं आहे त्या ठिकाणी दोन्ही वर्तुळे एकाच बिंदूमध्ये छेदतील अशा ठिकाणी त्यांचा छेदनबिंदू घ्या. त्यानंतर कंस्ट्रक्शन टूलमधील सेगमेंट बिटवीन 2 पॉईंट्स हा ऑप्शन क्लिक करा आणि दोन बिंदू जोडून घ्या. त्यानंतर कोन मोजण्यासाठी ACB हा कोन मोजण्यासाठी क्लॉकवाईज मोजण्यासाठी BCA ह्या बिंदूवरती क्लिक करा. आपल्याला कोनाचं माप 180 अंश झालेलं दिसेल. म्हणजेच AC आणि B हे एकाच बिंदूवर आहेत. त्यामुळे असं सिद्ध होतं की दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करीत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू वर्तुळ केंद्रे जोडणाऱ्या रेषेवर असतो हे सिद्ध होते. ओके, धन्यवाद.